लॉ एक्सप्रेस LLB या चॅनलमध्ये आज आपण पाहणार आहे कॉन्ट्रॅक्ट ॲक्टच्या सेक्शन 6 काय म्हणतो ते आपण पाहू. रिवोकेशन हाऊ मेड, रिवोकेशन कुठल्या पद्धतीने आपण करू शकतो ते यामध्ये सांगितलेलं आहे. अ प्रपोजल इज रिवोक, कुठलाही प्रपोजल रिवोक करू शकतो कुठल्या पद्धतीने? बाय द कम्युनिकेशन ऑफ नोटीस, बाय द कम्युनिकेशन ऑफ नोटीस ऑफ रिवोकेशन, कशाची? रिवोकेशनची, रद्द बाबतची नोटीस. बाय द प्रपोजर, कोण पाठवेल? जो प्रपोजल पाठवतोय तो. टू द अदर पार्टी, म्हणजे कोणाला? ज्यांना प्रपोजल देत आहे त्यांना. ठीक आहे, टू द अदर पार्टी. कळालं? बाय द कम्युनिकेशन ऑफ नोटीस, कशा थ्रू? नोटीस थ्रू. काय? रद्दची नोटीस. बाय प्रपोजर, जो पाठवत आहे, जो प्रपोजर आहे, प्रपोजल जो पाठवत आहे तो कोणाला? ज्यांना प्रपोजल पाठवत आहे त्यांना, नोटीस थ्रू. ठीक आहे. आता ऑफरर जो म्हणजे प्रपोजर दुसऱ्या पक्षाला प्रस्ताव मागे घेतल्याची माहिती दिली तर तो प्रस्ताव रद्द होतो. कशा थ्रू? पण नोटीस थ्रू. सेकंड काय? बाय द लॅप्स ऑफ टाइम, बाय द लॅप्स ऑफ टाइम प्रिस्क्राइब इन सच प्रपोजल फॉर इट्स ॲक्सेप्टन्स और किंवा इफ नो टाइम इज सो प्रिस्क्राइब, जर त्याच्यामध्ये एक टाइम लिहिला नसेल तर. बाय द लॅप्स ऑफ रिजनेबल टाइम, मग जो रिजनेबल टाइम असेल तो चालला गेला असेल तर. विदाउट कम्युनिकेशन ऑफ ॲक्सेप्टन्स, जर त्याने ॲक्सेप्टन्सच केलं नसेल तर. बाय द लॅप्स ऑफ टाइम, जर त्याच्यामध्ये टाइम प्रिस्क्राईब केला असेल, म्हणजे टाइम त्या प्रपोजलमध्ये लिहिला असेल तुम्ही की 2 दिवस, 5 दिवस, 10 दिवस असं, या पद्धतीचे जर तुम्ही कंडिशन त्याच्यामध्ये टाकली असेल तर जर ती कंडिशन त्यांनी परिपूर्ण केली नाही तर मग कॉन्ट्रॅक्ट जो आहे तो काय होईल? रद्द होईल. ठीक आहे. आणि जर नो टाइम इज सो प्रिस्क्राईब, आणि टाइम त्याच्यामध्ये प्रिस्क्राईब नसेल, बाय द लॅप्स ऑफ रिजनेबल टाइम विदाउट कम्युनिकेशन ऑफ ॲक्सेप्टन्स, आणि त्याने ॲक्सेप्टन्सच दिलं नाही तरी देखील तो कॉन्ट्रॅक्ट रद्द होतो. कसं? जर प्रस्तावात स्वीकार करण्याची विशिष्ट वेळ दिलेली असेल आणि त्या वेळेस स्वीकार कळवला गेला नाही तर प्रस्ताव जो आहे तो आपोआप काय होतो? रद्द होतो. ठीक आहे, म्हणजे रिवोकेशन होतो. आणि जर वेळ सांगितली नसेल तर योग्य वाजवी कालावधी संपल्यानंतर प्रस्ताव काय होतो? रद्द होतो. ठीक आहे. आता थर्ड काय? थर्ड कंडिशन, बाय द फेल्युअर ऑफ ॲक्सेप्टर, बाय द फेल्युअर काय? ॲक्सेप्टर टू फुलफिल अ कंडिशन प्रिसिडेंट टू ॲक्सेप्टन्स, म्हणजे काय? जर प्रस्ताव स्वीकार करण्यापूर्वी काही अट पूर्ण करणे आवश्यक असेल. फेल्युअर ऑफ ॲक्सेप्टर टू फुलफिल कंडिशन, प्रस्तावामध्ये काही कंडिशन असेल, जर प्रस्ताव स्वीकार करण्यापूर्वी काही अट पूर्ण करणे आवश्यक असेल आणि ती अट स्वीकारकर्त्याने, म्हणजे काय? प्रपोजर असतो आणि काय असतो? ॲक्सेप्टर असतो. बरोबर. मग ॲक्सेप्टरने, स्वीकारकर्त्याने ती कंडिशन पूर्ण केली नाही तर मग काय होईल? तो जो करार आहे तो काय होईल? तो प्रस्ताव रद्द होईल. ही थर्ड कंडिशनमध्ये. आणि 4मध्ये काय आहे? बाय डेथ, जर तो मृत पावला असेल. इन्सॅनिटी, जर तो वेडा झाला असेल. ऑफ प्रपोजर, कोण? प्रपोजर. इफ द फॅक्ट ऑफ हिज डेथ और इन्सॅनिटी, पागलपण, कम्स टू द नॉलेज ऑफ ॲक्सेप्टर, आणि अशा पद्धतीचं माहिती ॲक्सेप्टरला माहीत पडालं
बिफोर ॲक्सेप्टन्स तो प्रपोजल ॲक्सेप्ट करण्यापूर्वी, तर मग तो करार रद्द करता येतो. जर प्रस्तावाच्या मृत्यू किंवा मानसिक विकृती स्वीकारापूर्वी झाली, स्वीकारापूर्वी बिफोर ॲक्सेप्टन्स, जर तो प्रस्ताव जो आहे प्रपोजल पाठवला त्याने प्रपोजरने आणि ॲक्सेप्टरने तो जो प्रस्ताव आहे तो स्वीकारण्यापूर्वी प्रस्तावाची म्हणजे प्रपोजरची मृत्यू झाली किंवा तो वेळापण झाला, तर या अशा जो करार असतो, असा जो प्रस्ताव असतो, तो प्रस्ताव रद्द होतो आणि त्याची माहिती ॲक्सेप्टरला मिळाली, तर तो प्रस्ताव काय होईल, आपोआप रद्द होईल. मग एक सोपं उदाहरणासह आपण पाहू याच्यामध्ये. एक मिनटं, आता पाहू आपण उदाहरण काय. रिवोकेशन कसं होतं, रिवोकेशन रद्द कसं होतं, कम्युनिकेशन ऑफ नोटीसने होतं. ठीक आहे. कम्युनिकेशन कोण करतं, प्रपोजर असतो आणि ॲक्सेप्टर असतो, बरोबर. प्रपोजरने प्रपोजल पाठवला, कोणाला, ॲक्सेप्टरला पाठवला. आता हा प्रपोजर आहे, मग त्याने प्रपोजल पाठवला कोणाला, ॲक्सेप्टरला, आणि नंतर त्याने काय केलं, नोटीस ऑफ रिवोकेशनची नोटीस त्यांनी दिली कोणाला, ऑफरीला म्हणजे ॲक्सेप्टरला, तर मग तो प्रपोजल रद्द करण्यात येतो. आता एक्झाम्पल थ्रू असं पाहू. ए प्रपोजेस टू सेल हिज हाऊस टू बी बाय पोस्ट. एने असा प्रपोज दिला की माझे जे घर आहे ते विकायचे आहे कोणाला, बीला, आणि कशा थ्रू दिला, पोस्ट थ्रू दिला, बरोबर. आता जो सेलर आहे म्हणजे प्रपोजर जो आहे तो काय करतोय, रिवोक करतोय कशा थ्रू, नोटीस थ्रू कोणाला करतोय, बीला. जर नोटीस थ्रू म्हणजे सेलर म्हणजे प्रपोजरने ॲक्सेप्टरला तो प्रपोजल रद्द करण्याबाबतची नोटीस पाठवली, तर तो प्रस्ताव काय होईल, रद्द होईल, रिवोकेशन होईल. ठीक आहे. रिवोकेशन इज कंप्लीट वेन, केव्हा, बी लर्न्स म्हणजे ॲक्सेप्टर, बी लर्न्स ऑफ ए डिसिजन. बी लर्न्स इथं नोज बी करू शकतो आपण, बीला माहीत पडलं, बी नोज एचे डिसिजन. ए म्हणजे कोण आहे, प्रपोजर आहे. टू विथड्रॉ द प्रपोजर, त्याने त्याबाबतची नोटीस पाठवली प्रपोजर मागे घेण्याबद्दलची, तर असा प्रपोजल काय होतो, रद्द होतो. ठीक आहे. कळालं कसं वर्क करतं ते रिवोकेशनचं. रिवोकेशन इज इफेक्टिव्ह, त्याचा प्रभाव केव्हा पडेल, when the notice comes to the knowledge of offeree. ऑफरी इथं म्हणजे काय, इथं काय, ॲक्सेप्टर. ज्या वेळेस रिवोकेशनची नोटीस ॲक्सेप्टर म्हणजे ऑफरीला प्राप्त झाली, त्याबद्दलची त्याला माहिती मिळाली, नॉलेज कशाची, नोटीसची, तेव्हा मग तो रिवोकेशन काय होतं, इफेक्टिव्ह होईल म्हणजे कंप्लीट होईल. त्याच्यामध्ये काही इम्प्लिकेशन्स आहेत, काही त्याच्यामध्ये अपवाद. द प्रपोजर मस्ट ॲक्टिव्हली इन्फॉर्म द ऑफरी ऑफ देअर इंटेन्शन टू विथड्रॉ. प्रपोजरने ॲक्टिव्हली इन्फॉर्म करायला पाहिजे कोणाला, ॲक्सेप्टरला, देअर इंटेन्शन टू विथड्रॉ. जे काय असेल त्याच्यामध्ये की बुवा आता माझ्याकडे गाड्या वगैरे जे काय असेल ज्या बाबतच्या
त्याने प्रपोजल दिला असेल, कार असेल, मोबाईल असेल, ते वस्तू माझ्याकडे आता अवेलेबल नाही, त्यामुळे तो जो मी तुम्हाला प्रपोजल दिलेला होता तो रद्द करण्यात येते असं त्यामध्ये ॲक्टिवली इन्फॉर्म करायला पाहिजे. सेकंड काय आहे, रिवोकेशन इज नॉट कंप्लीट. रिवोकेशन म्हणजे तो जो प्रपोजल आहे कुठपर्यंत कंप्लीट होणार नाही, अंटिल द ऑफरी म्हणजे ॲक्सेप्टर नोज अबाउट इट. जोपर्यंत प्रपोजल त्याला सांगत नाही की मी रिवोकेशनची नोटीस थ्रू त्याला काढत नाही आणि त्याला ऑफरीला म्हणजे ॲक्सेप्टरला माहीत पडत नाही नोज त्या रिवोकेशनबाबतची, तोपर्यंत ते रिवोकेशन रद्द होणार नाही, प्रपोजल रद्द होणार नाही. कम्युनिकेशन मस्ट बी क्लिअर अँड अनअम्बिग्युअस. कम्युनिकेशन जे ते क्लिअर असायला पाहिजे, अनअम्बिग्युअस म्हणजे भलतीच काही माहिती त्याच्यामध्ये नसायला पाहिजे. क्लिअर कट एक गोंधळ, ॲम्बिग्युअस म्हणजे काय, गोंधळ असतो, गोंधळ करणारी ती नोटीस नसायला पाहिजे. एक क्लिअर कट नोटीस त्याला द्यायला पाहिजे. ठीक आहे. आता आपण सेकंड पाहू रिवोकेशनची सेकंड मेथड काय आहे. तुम्हाला ऑलरेडी सांगितलं, जर टाईम असेल त्या प्रपोजलमध्ये तर त्या टाईमच्या अंतर्गतच ॲक्सेप्टरने ती जे प्रपोजल आहे ते ॲक्सेप्ट करायला पाहिजे. जर त्याने ते टाईमची कंडिशन आहे ते फुलफिल नाही केलं तर ऑटोमॅटिक जो प्रपोजल आहे तो काय होईल, रद्द होईल, म्हणजे रिवोकेशन होईल, रिवोक होईल. ठीक आहे. इथं दिलेलं आहे पहा, रिजनेबल टाईम वेन नो टाईम इज प्रिस्क्राईब. आणि ज्या वेळेस टाईम नसेल, लॅप्स ऑफ रिजनेबल टाईम विदाउट कम्युनिकेशन ऑफ ॲक्सेप्टन्स. आणि ॲक्सेप्टन्सचा टाईम चालला गेला. लॅप्स ऑफ म्हणजे असं तर नाही ना, एखादा प्रपोजल मी पाठवला आणि तो दीर्घ काळापर्यंत पडून राहिला. कोणाकडे पडून राहिला, ॲक्सेप्टरकडे. तो हा पण म्हणत नाही आहे आणि नाही पण म्हणत नाही आहे. मग असा प्रपोजल काही व्हॅलिड राहील का, नाही. जर रिजनेबल टाईम त्याच्यामध्ये मी नमूदच केला नाही आहे, मग आता मी त्याला प्रपोजल पाठवला आणि ॲक्सेप्टर जो आहे तो येस पण म्हणत नाही आहे आणि नो पण म्हणत नाही आहे, तर असा प्रपोजल देखील रद्द करता येऊ शकतो. ठीक आहे. हे तर उदाहरण दिलेलंच आहे. प्रपोजल सेंट रिजनेबल टाईम जर असेल तर ठीक आहे, अनरिजनेबल टाईम नसेल तर इथं पण लागू होईल. ते रिजनेबल टाईमच्या अंतर्गत त्यांनी फुलफिल केलं तर ठीक आहे, नसेल तर मग तो जो प्रपोजल आहे तो काय होईल, रद्द होईल. थर्ड काय, एक्झाम्पलमध्ये पाहू आपण. थर्डमध्ये काय आहे पहा, डेथ हे इन्सॅनिटी. पागलपण जर झाला, प्रपोजल जर हा पागल झाला तर तो जो प्रपोजल आहे तो रद्द करता येईल आणि त्याची मृत्यू झाली तर रद्द होईल. एक्झाम्पल पाहू आपण. ए ऑफर्स टू सेल हिज कार टू बी. एने ऑफर केली त्याची कार बीला विकण्याकरिता. ए सफर्स अ फॅटल हार्ट अटॅक. मात्र एला काय झाला, हार्ट अटॅक आला. ठीक आहे. आता सिनेरिओ काय याच्यामध्ये, बी लर्न्स ऑफ एज डेथ बिफोर ॲक्सेप्टिंग. बरोबर. मग रिवोकेशन इथं काय झालं, रद्द झाला. कसं, बी नोज बीला माहिती पडालं की एची काय झाली, डेथ झाली. एची काय झाली, डेथ झाली. कशापूर्वी, इथं हा शब्द महत्त्वाचा आहे, बिफोर प्रपोजल ॲक्सेप्टन्स. त्याने तो प्रपोजल ॲक्सेप्ट करण्यापूर्वीच एची डेथ झाली तर मग रिवोकेशन काय झाला, तो प्रपोजलचा कंप्लीट झाला. रिवोकेशन कंप्लीट. ठीक आहे. सेकंड सिनेरिओ काय, बी ॲक्सेप्ट बिफोर लर्निंग ऑफ एज डेथ. मात्र इथं या कंडिशनमध्ये काय माहिती आहे का, एने काय केलं, प्रपोजल पाठवला कार विकण्याबद्दलच्या कोणाला, बीला. आणि बीने काय केलं, तो जो प्रपोजल होता तो त्याला काय केलं आहे,
ॲक्सेप्ट केला कशापूर्वी? एची डेथ होण्यापूर्वी, बरोबर? एची डेथ होण्यापूर्वी जर त्याने बीने तो जो प्रपोजल आहे तो प्रपोजल ॲक्सेप्ट केला तर मग तो प्रपोजल काय होईल? व्हॅलिड होईल, तो रिवोक करता येणार नाही. ओके, नो रिवोकेशन मेड आउट बाय ए. कारण ए मेलेला आहे, आता त्याचे जे वालीवरस असतील ते त्याला रिवोकेशन करू शकत नाही. ठीक आहे. आता सेक्शन 7 आहे ते नंतरच्या व्हिडिओमध्ये पाहू. आता काही एक्झाम्पल आपण पाहू याच्यामध्ये, बरोबर की नाही? म्हणजे अजून तुम्हाला सोपं होईल. व्हिडिओ थोडा लांब होत, मात्र मी एक्झाम्पल देतो आहे ते तुम्हाला खूप कामात पडेल एक्झामला. एने बीला घर विकण्याचा प्रपोजल दिला. बरोबर की नाही? हे एक्झाम्पल आहे. एने बीला घर विकण्याचा प्रस्ताव दिला. एने नंतर बीला पत्र पाठवून सांगितले की तो जो सरचा प्रस्ताव आहे तो प्रस्ताव मागे घेतला आहे. बरोबर? मग या परिस्थितीमध्ये तो जे रिवोकेशन आहे, रिवोकेशन हीच काय झालं? कंप्लीट झाला. त्याची कंडिशन काय होती? फक्त बीला माहिती पडायला पाहिजे. कशा थ्रू? नोटीस थ्रू. बरोबर? म्हणजे तो प्रस्ताव जो आहे तो इथं रद्द झाला. आता सेकंड एक्झाम्पल आपण पाहू. टाईमबद्दलचं पाहू. टाईम लॅप्स, टाईमची कंडिशन पण आहे ना. एने बीला सांगितले की 7 दिवसा मला प्रपोजल बाबत कळविणे. बरोबर की नाही? एकतर ॲक्सेप्ट और रिजेक्ट. इथं कंडिशन काय दिली त्याने? 7 दिवस दिले. आणि मग आता या सिच्युएशनमध्ये काय केलं? बीने रिप्लाय दिला प्रपोजल बाबतच्या 10 दिवसानंतर, आफ्टर 10 days टू ए. मग हा जो प्रपोजल आहे तो काय झाला? रिवोकेशन झाला, म्हणजे रद्द झाला. कारण त्याच्यामध्ये कंडिशन होती. आता थर्ड एक्झाम्पल आपण पाहू. याच्यामध्ये काय आहे? कंडिशन प्रेसिडेंट. बरोबर? एने बीला गाडी किंवा कार विकण्याचा प्रस्ताव दिला, प्रपोजल दिला. बरोबर? पण अट अशी ठेवली, इथं काय आहे? अट ठेवली की बीने अर्नेस्ट मनी, म्हणजे थोडीफार मनी मला पाहिजे. म्हणजे सपोज 1 लाखाची गाडी असेल, 1 लाखाची गाडी बीला विकली त्याने, प्रपोजल दिला, पण मला 20,000 रुपये पाहिजे बुवा गाडी. तो प्रपोजल स्वीकार करण्याच्या पूर्वी मग 20,000 रुपये बँकेत भरून दे, माझ्या खात्यात टाकून दे. मग बीने ते जे 20,000 रुपये ते बँकेत भरले नाही, तर हा प्रस्ताव काय होईल? रिवोकेशन रिवोक होऊन जाईल. ठीक आहे. आता फोर्थ एक्झाम्पल, डेथ आणि इन्सॅनिटी, पागलपण, इन्सॅनिटी. ठीक आहे. एने बीला प्रस्ताव दिला, प्रपोजल दिला. एच्या स्वीकारापूर्वी, म्हणजे बी तो प्रस्ताव स्वीकार करता
म्हणजे स्वीकार करण्यापूर्वी एची काय झाली, डेथ झाली, बरोबर. आणि बीला याच्यामध्ये महत्त्वाचे काय आहे, डेथ बाबतची माहिती, एची डेथ बाबतची माहिती मिळाली, बरोबर. मग हा प्रस्ताव काय होईल, रिवोक होईल, रद्द समजण्यात येईल. ठीक आहे. या व्हिडिओमध्ये एवढं जे अजून तुमचं काही याच्यामध्ये प्रश्न असतील तर मला विचारू शकता तुम्ही कमेंट करून. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, आवडला नसेल तर डिसलाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.